में क्या क्या है? क्या था? बोल. हैदराबादी. हैदराबादी. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. सो गाईज, आता सकाळ झाले, सगळं आवरलंय, फ्रेश वगैरे झालंय, रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय बाहेर. मी आणि महेश दादा आहेत. आम्ही दोघं पण जरा बाहेर चाललोय एका कामानिमित्त. सो ते काम आटपून आपण येऊ रिटर्न. सो चलो, मी दाखवतो आता कुठं जातोय, काय जातोय. पण काही गोष्टी तुम्हाला नाही दाखवू शकत, काही गोष्टी नाही सांगू शकत. जी वेळ आल्यावर मी तुम्हाला ते दाखवीन, वेळ आल्यावर ते मी तुम्हाला सांगेन. सो जेवढं होईल तेवढं, मी शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवीन. सो चलो. सो गाईज, आता दादा वगैरे रेडी आहेत हेल्मेट वगैरे घालून, आणि सो आम्ही आता चाललोय बाईक वरती. आणि चलो. सो गाईज, आणि हे आहे घणसोली स्टेशन आणि हे आहे आपला घणसोली. आणि मी जेव्हा इकडे जॉबला होतो तेव्हा मी या तुम्ही तर बघू शकता, हे फिटनेस सिटी क्लब, या इथे मी जिमला जायचो. आणि ह्या समोर आहे ते हे स्टेशन आहे, घणसोली स्टेशन. सो ह्या एरियामध्ये मी राहतो. सो गाईज, आता आम्ही आहोत नेरूळमध्ये, आणि नेरूळमधलं एक काम होतं ते आटपून आता आम्ही आलोय नाश्ता करायला, मी आणि दादा आहे. सो चलो गाईज, आता नाश्ता वगैरे करू आणि आपण दुसरं एक काम आहे ते आटपू. हे माझं जे काम होतं ते इम्पॉर्टंट काम होतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही किंवा सांगू शकत नाही. वेळ आली का नक्की तुम्हाला सांगेन आणि नक्की तुम्हाला दाखवेन. सो आता आम्ही आलोय, हे मुर्गन कॅफे आहे, तिथं नाश्ता करायला. सो गाईज, आता फायनली आपण आता घरी आलोय आणि जेवण वगैरे पण आपण बाहेरनं झालेलो, फ्रेश वगैरे झालोय, आता निवांत बसलोय. आता बहुतेक आपण संध्याकाळी किंवा रात्री महाडला निघू, कारण की आपली जी कामं होती ती मुंबईमधले झालेली आहेत. आजच्या दिवसातली पण सगळी कामं झालेली आहेत. सो बघू, परागचा फोन येणार आहे, पराग पण येते वाटतं महाडला. सो ठरवू आपण काय करायचं. सो गाईज, आता मी चाललोय पनवेलला, बॅग वगैरे घेऊनच निघालोय पनवेलला. सो मग तिथं पराग आहे, परागला भेटतो मी. पराग पण यायचा बोलतोय महाडला. सो तो तिथं गेल्याच्या नंतर ठरवू आज जायचं की उद्या जायचं, पण जायचं मला फिक्स आहे. सो आता मी निघालोय बॅग वगैरे पॅक करून. सो चलो गाईज, आता आपण जाऊ घणसोली स्टेशनला, घणसोलीवरनं डायरेक्ट पनवेलला, आणि पनवेलला गेल्याच्या नंतर तिथनं ठरवू की आज जायचं की उद्या सकाळी जायचंय ते, पण जायचं एवढं फिक्स आहे. सो गाईज, बघा, जाता जाता हा बी भेटलाय मला. पनवेलच्या ट्रेनमध्ये आहे मी, आणि त्याचा पण आता ऑफिस सुटला तर मला आता भेटला योगायोगाने. सो आता मला इथं सोडून तो नेरूळला उतरेल आता, आणि मग मी पुढे जाईन पनवेलला. अभि चल बाय, भेटू नंतर. गाईज, आता मी आहे पनवेल स्टेशनला. हे आहे पनवेल स्टेशन, आणि मी आता जातोय बस स्टॉपला, कारण की पराग तिथं थांबलाय. पराग मला घ्यायला आलाय बाईकवरती. सो पराग थांबलाय म्हणून मी आता चाललोय बस स्टॉप जवळ पनवेलच्या. गाईज, आता आपण चाललोय महाडला, कारण की आपलं जे शूट आहे ते डेट पुढची आहे आपली, आता 29-30 तारीख आहे बहुतेक. कारण की बाकीचं शूट त्यांचं आता चालू आहे, आपली कंटिन्युटी लागल्यामुळे आपलं आता शूट पुढे ढकललं गेलंय. 29 किंवा 30 तारखेला आपलं शूट लागेल, मग आपल्याला परत यावं लागेल. मग आता 3-4 दिवस सुट्टी होते, मग मुंबईमध्ये काय करायचं म्हणून आता महाडला चाललंय. आणि तसा पण एक मित्र येतोय 4 व्हीलर घेऊन. सो मग तो बोलला की येत असलास तर चल, 26 जानेवारी वगैरे पण आहे, तर मग आता म्हणून चाललोय महाडला. आणि मग जेव्हा आपलं शूट असेल तेव्हा मग आपण परत रिटर्न येऊ. 27-28 तारखेला आपल्याला परत रिटर्न यायला लागेल, कारण की 29-30 तारखेला शूट असेल सर. तो गाईज, आता मी आलोय परागच्या रूमवरती. पराग आलेला मला घ्यायला. पराग हाय कर ना. रूमवर नाही, आम्ही लग्न आलो. बरं, हाय कर. पराग हाय. आम्ही घरी राहतो, घरात. हा, घरी राहतो हा. याच्या घरी आलोय मी आता. गाईज, आता मी आहे पेनला, आणि आता पेनला उतरलोय मी, कारण की सौरभ आलाय गाडी घेऊन. सो तो बोलला की चल पेनला उतर, आपण सोबत जाऊ. सो आता पेनला उतरलोय, तो येतोय, त्याची वाट बघतोय, आणि मग आपण निघू महाडला. आणि गाईज, आता सौरभ आलाय, सौरभने आता मला घेतले, आणि आता आम्ही निघालोय महाडला. खूप भूक लागले, तर मग आता जाता जाता आपण काहीतरी जेवायला वगैरे थांबू. सो चलो. में क्या क्या है? क्या था? बोल. हैदराबादी. हैदराबादी. सो गाईज, आता आम्ही आलोय जेवायला, आणि 12 वाजलेत रात्रीचे. पेनवरनं आता सौरभने मला घेतले, सौरभ आणि आमचा आगू. आता आम्ही आलोय जेवायला. जेवू आणि मग आपण पुढे निघू. सो गाईज, आता आम्ही फायनली निघालो इथनं जेवून.
आणि आत्ता 1:15 वाजलाय. पावणे एकच वाजलाय ना, 1:15 वाजता आम्ही आता निघालोय. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचू. दोन दोन तरी वाजतील, 1:30-2 वाजेल पोचायला. सो चलो गाईज. पाऊण तासात मानगावला आहे. किती तास, किती 1:15 वाजलाय. 2 तास तरी लागतील. दीड तास 3 वाजता 1 तीन- वाजला ना. हा, 3 वाजता 3:30 वाजता 2:30 वाजता 2:30-3 वाजेपर्यंत पोहोचू. अजून आम्ही पेनमध्येच आहोत. सो चलो. सो गाईज फायनली पोचलोय मी. बिल्डिंग खालीच आहे. तर वाजले 2:15. आम्हाला वाटलेलं 3 वाजतील आम्हाला पोचायला. पण सौरभनी एवढे गाडी मस्त आणले, 2:15 वाजले आम्हाला पोचायला. सो चलो गाईज, तर वेळ आल्या तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.